महाराष्ट्र राज्यात सत्तांतर झालं आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यात आलं। त्यानंतर महाविकास आघाडीतले जे मित्रपक्ष आहेत त्याच्यामध्ये विशेषतः उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पक्षाला महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली म्हणा किंवा त्यांच्यामध्ये अनेक नेते इतर पक्षात जायला लागलेत। त्याच पद्धतीने रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा उद्या उद्योगमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी प्रवेश करणार आहेत। आता हे नेमके पदाधिकारी कोण आहेत, त्यांच्या प्रवेशाने नेमका उदय सामंतांच्या शिवसेना पक्षाला नेमका काय फायदा होईल, हेच आज आपण जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। मी किशोर मोरे। उद्या रत्नागिरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख ज्यांनी नुकताच राजीनामा दिलेले बंड्या साळवी यांच्यासह विभाग प्रमुख महेंद्र झापडेकर, हरचेरी गट जिल्हा परिषद गट, करबुडे जिल्हा परिषद गटातले अभय खेडेकर, मिरजोळे जिल्हा परिषद गटातील वैभव पाटील किंवा नाचणे जिल्हा परिषद गटातील संदीप सुर्वे यांच्यासह अनेक पदाधिकारी उद्या उदय सामंतांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। येणारी जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीचा विचार करता उदय सामंतांनी शिवसेनेमधल्या आपल्या पूर्वीच्या सहकाऱ्यांच्या मैत्रीचा संबंध ठेवल्यामुळे येत्या काळामध्ये हीच मंडळी त्यांना मोठी ताकद देणार असं दिसतंय। आता करबुडा जिल्हा परिषद गटाचा विचार केला तिथे अभय खेडेकरांचा प्रवेश आहे, ते उपतालुका प्रमुख आहेत। त्यांच्या सभापती अनुष्का खेडेकर ह्या तिथल्या आगरनळच्या सरपंच आहेत। त्यांच्या प्रवेशाने त्या जिल्हा परिषद गटात शिवसेनेला साधारणपणे 2.5 ते 3 हजाराची मताधिक्य अधिक मिळेल किंवा मतांची बेगमी केली गेली। म्हणजे त्यामुळे 5-4.5 हजार मतांचं विधानसभेला मताधिक्य करबुडे जिल्हा परिषद गटातनं विधानसभेला उदय सामंतांना होतं। तर त्याच्या जोडीला ही आणखीन 3-4 हजार मतांची भर पडली तर तो जिल्हा परिषद गटसुद्धा कोणत्याही परिस्थितीत स्वबळावर म्हटलं तरी शिवसेना सहज जिंकेल अशी आजची परिस्थिती आहे उद्याच्या प्रवेशामुळे। दुसऱ्या बाजूला अर्चे जिल्हा परिषद गट हा पारंपरिक उद्धव ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला। नामदार सामंतांनी सुद्धा मध्यंतरी त्या गटामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला, काही अंशी विधानसभेत त्यांना यश आलं, परंतु एक हाती तो जिल्हा परिषद गट असावा असं मनोमन गेले अनेक वर्ष उदय सामंतांना वाटत होतं। आणि त्यामुळे उद्या त्या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करणाऱ्या माजी बांधकाम सभापती देवयानी झापडेकर आणि त्यांचे मिस्टर विभाग प्रमुख महेंद्र झापडेकर हे दोघे पती पत्नीसह त्या जिल्हा परिषद गटातले 5 सरपंच उभाटातून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। काही शाखा प्रमुख आहेत आणि जवळजवळ 200-250 कार्यकर्त्यांसोबत महेंद्र झापडेकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। म्हणजे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्या गटालामध्ये सुद्धा एक हाती तिथे शिवसेना तो गटसुद्धा जिंकू शकेल। कारण महेंद्र झापडेकर आणि देवयानी झापडेकर यांचं वर्चस्व त्या गटावरती अनेक वर्ष आहे आणि तो उद्धव ठाकरे गटाचा शिवसेनेचा बालेकिल्ला होता। दुसऱ्या बाजूला विचार केला तर मिरजोळे जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व विद्यमान तालुका प्रमुख शिवसेनेचे बाबू माप करत होते। आता त्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व आहे, त्यांनी संघटना बांधणी त्या ठिकाणी चांगली केली। त्याच्या जोडीला आता विभाग प्रमुख वैभव पाटीलांचा उद्या प्रवेश आहे। म्हणजे वैभव पाटलांच्या प्रवेशामुळे त्या गटामध्ये सुद्धा शिवसेनेला अधिक ताकद मिळणार आहे। त्याचबरोबर तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे आणि बंड्या साळवींचा प्रवेशसुद्धा उद्या होणार आहे। उभाटा शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातो। त्याचं कारण असं की बंड्या साळवींनी गेले 17 वर्ष एक हाती ही शिवसेनेची संघटना चालवली। लोकसभेला त्यांनी मताधिक्य या विधानसभा मतदारसंघात दिलं, मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला यश आलं आणि नगरपालिकेमध्ये सुद्धा काही प्रमाणात त्यांनी वर्चस्व राखलं होतं। एकंदरीत हा सारा प्रकार पाहता नाचणे जिल्हा परिषद गट हा एकेकाचा शिवसेनेचा बालेकिल्लाच होता। मध्यंतरीत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जयसिंग गोसाळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। तत्पूर्वी माजी समाज कल्याण सभापती प्रकाश यांच्या प्रवेशाने तिथे त्या प्रमाणात नाचणे गटामध्ये शिवसेनेला शिरकाव करता आला। आता तिथले आणखीन एक सामाजिक कार्यकर्ते आहेत संदीप सुर्वे, जे उभाटा शिवसेनेचे कार्यालयीन प्रमुख होते आणि आता ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत। त्यांचा सुद्धा उद्या प्रवेश होतोय। त्यांच्यासोबत सुद्धा काही मंडळी येत आहेत। एकंदरीत हा साधासा विचार केला तर गोळपमधून महत्त्वाचा मोहरा उद्या शिवसेनेत प्रवेश करतोय। उपतालुका राकेश साळवी जे निष्ठावंत आणि कडवे हाडाचे शिवसैनिक, त्यांच्या सौभाग्यवती राधिका साळवी या फणसपच्या सरपंच आहेत। ते पत्नीसह काही सहकार्याने घेऊन प्रवेश करत आहेत।
गोळपमध्ये सुद्धा कुठंतरी मंगेश साळवींनी कुरबुरी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अपेक्षित यश मिळेल अशी आजची स्थिती नाही. हा सगळा उद्याचा प्रवेश पाहता येत्या काळामध्ये रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातल्या 11 जिल्हा परिषद गटातील उद्याच्या प्रवेशामुळे नाचणं असेल, गोळप असेल, करबुडा असेल किंवा तुमचा मिरजोळा असेल, ह्या 4-5 जिल्हा परिषद गटामध्ये एक हाती उदय सामंतांच्या शिवसेनेचे वर्चस्व राहील यात शंका नाही. त्यामुळे उदय सामंत हे राजकीयदृष्ट्या परिपक्व आहेत. त्यांनी पूर्णपणे विचार करून हा निर्णय घेतलेला असावा. उद्या कदाचित जिल्हा परिषद पंचायत समिती सवा लढाचा निर्णय झाला तर कुठंतरी ह्या गटामध्ये की ह्या मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व राहावं या हेतूनच उद्याचा त्यांचा पक्षप्रवेश करून घेत आहेत. त्याला फार महत्त्व आहे आणि त्यामुळेच उद्याच्या प्रवेशामुळे उदय सामंतांनी आपलं मात्र बस्तान ह्या मतदारसंघामध्ये भक्कम केलं आहे एवढं आज म्हणावं लागेल. टाइम्स डिजिटल करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.